राहुल शेठ वर्गणी करा. किती रुपये? 1000 रुपये फक्त. आमच्या बापूंनी दिली ना. ए, बापूंची वेगळी आणि तुझी वेगळी. असं काय नाही, आमचं सेम आहे. आमचं सगळं मिटलंय आता. ए मिटलं काय नाही, हे दुकान वेगळं ते दुकान वेगळं. अहो बापू, तुम्ही माझे वडील आहात ना. वडील? तू काय म्हणला होतास? वडील बिडील घरी, इथं आपण एकमेकांची प्रतिस्पर्धी आहे. तुझं दुकान वेगळं, माझं दुकान वेगळं. पावती फाड. देतोय. अंग असं चल फाड पावती. अरे देतोय की. मी का देवाच्या वर्गणीला नाही म्हणलोय होय, पण आता नाहीत ना माझ्या जवळ. काय मंडळी, झाली का वर्गणी गोळा करून? अहो हे काय तीच तयारी चालू आहे सगळी. बरोबर. पोरांनो, जत्रेत सगळं नियोजन झाले. बाकीच्या कार्यक्रमाचं काय? काय चेष्टा लावली गुरुजी, ही काय सांगायची गोष्ट झाली होय. आता आपल्या रीतीप्रमाणे ताज्या जत्रेला पालख्यांच्या बिन होणार. वा वा गोट्या वा. लोक कसलं माहित आहे याला, आम्हाला काय माहितच नव्हतं. कायला का राहुल्या, तू पण चेष्टा लावली. पुढचं तर ऐकून घ्या. म्हणजे आपल्या रीतीप्रमाणे आता ताज्या जत्रेला छबिना आणि पालखी होणार, बरोबर. मग त्यानंतर भैयानी कुस्त्यांची स्पर्धा स्पॉन्सर केलेली, तो कार्यक्रम. आता राहिला विषय सांस्कृतिक कार्यक्रमाचा. त्याचं काय करायचं तेवढं बोला तुम्ही. मी काय म्हणतो, आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवूया की पोरांचा. ए, सांस्कृतिक कार्यक्रम कोण बघायला येणार आहे? ए चक्र्या, अखंड कार्यक्रम मी हँडलिंग करू शकते काय. ग बस, दुकान नीट चालू. बापू पर्सनली काय घ्यात नाही काय, आधीच सांगून ठेवतोय. अरे हो काय बापू चाललंय, हे तर जत्रच चाललंय, तुमचं काय वेगळंच. ओ भाऊ, त्यांच्या नका मध्ये पडू, नाही तर तुमचं केस जातेली. काय रस्त्यावर मीटिंग लावली आज? हर्षवर्धन देशमुख आज सायकल वरनं. अरे होय, हेल्थ मेंटेनन्स पण गरजेचं आहे का नाही? गरजेचं आहे. बाकी मीटिंग कशी काय? ही जरा वर्गणी गोळा करायचं काम आणि जत्राचं नियोजन, बाकी काय. अहो कशाला वर्गणी गोळा करताय? नाही आम्ही कशाला आहे, आम्ही अख्खी जत्रा स्पॉन्सर करतो. अहो तसं नसतंय भैया. देवीच्या उत्सवात प्रत्येकाला काय ना काहीतरी करावंसं वाटतंय. नाही बापू, तुमचं पटलंय मला. आम्ही हा विचारच केला नव्हता. तुम्ही म्हणताय तसं करू आपण. हा बरं गुरुजी, यंदा पालखीच्या मानाचं काय ठरलंय? आम्ही सगळ्यांनी मिळून असं ठरवलंय की यंदा पालखीचा मान बायासाहेबांना द्यायचा. होय. अरे मी कसं काय म्हणजे? असं कसं भैया, तुम्ही पण चेष्टा करता राव. तुम्हाला काय म्हणजे, अहो, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे गावात कुणाला पण अडचण येऊ दे, पहिलं मदतीला तुम्ही उभं राहताय. आणि त्यात तर आता त्या जयश्री बरोबर लागण्याचा निर्णय घेतलाय तुम्ही. ही काय साधी गोष्ट आहे? लय मोठी गोष्ट आहे ही. काय रे? होय, पालखीचा मान तुम्हालाच भेटला पाहिजे. मला पण तसंच वाटतंय. आता मीटिंग मध्ये चर्चा करू आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब करून टाकू. हाओ भैया, असं समाजासाठी स्वतःचं जीवन समर्पित करण्याचा विचार करायला फक्त तुम्हालाच जमतं. आता मी काय तुमच्या गावकऱ्यांच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही एवढ्याच जबाबदारीने ही जबाबदारी माझ्या अंगावर टाकताय, मी तेवढ्याच जबाबदारीने ही जबाबदारी स्वीकारतो. बर, झाली सगळी तयारी, बाकी काही प्रॉब्लेम नाही ना? अहो सांस्कृतिक कार्यक्रम ठरवायचा आहे भैया. आता आपण माळावर कुस्तीचा फळ ठेवलाय, त्यासाठी एवढ्या लांबनं लोक येतात. तेव्हा एखादा तमाशाचा बी फळ ठेवला तर. हारल्या का देवीची जत्रा आणि लावणी ठेवतो का काय? देवीच्या जत्रेत आजपर्यंतच्या इतिहास आहे की कधी लावणीचा फड उभा राहिला नाही. नाही, करेक्ट तुमचं म्हणणं, मला मान्य पण आहे. मी ऍग्री तुमच्या मताशी. आपण काय करू, पुण्याहून संगीत रजनी नाहीतर देवीच्या गाण्याचा कार्यक्रम आणू. बाहर से लोग आके कार्यक्रम करेंगे ओए, तो गांव में जो मेगा स्टार है वो नहीं दिखाई देता क्या आपको?
कोण कोण? नाही नाही कोण मीच की. ए लय कंबर हलवू नकोस मोडेल. बापू तुमने मेरा अभी डांस नहीं देखा. जब डांस देखोगे तो बार बार वंस बोर बोलोगे. हा. राहुल शेठ लागा की तयारीला तुम्ही. तुमचा आवडला डान्सर देऊ संधी. आवडला तर म्हणजे कुणाला आवडला तर टॅलेंट जज म्हणून ठेवू हा? त्याला आवडला तर ठेवू नाहीतर नाही. तो टॅलेंट डान्स करतोय. आधी तुझा डान्स बघू आणि नंतर मग ठरवू. मी काय म्हणतोय म्हाताऱ्या माणसांसाठी आपण भजन ठेवलं तर चालतंय की. भजन पण ठेवूयात आणि लहान पोरांच्या डान्सच्या स्पर्धा ठेवूयात. बर 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 मग काय डन समजायचं का सगळं. लहान पोराचा डांस चलेगा लेकिन मेरा नहीं. मेरे कॉन्फिडेंस को ललकारा है. अब तो मैं डांस करके ही रहूंगा. देवा माझ्या पाठीशी राहा. दुश्मनाशी 2 हात करायचं बळ माझ्यात नक्कीच आहे. तुम्हा सगळ्यांना हॅपी दसरा. तर आजच्या दिवशी पांडव हे अज्ञावासातून बाहेर आले होते आणि त्यांनी शमीच्या झाडावर लपवलेली आपली शस्त्रे परत घेऊन कौरवांविरुद्ध युद्ध पुकारले होते. तर आपण आज इथे सर्वच पांडव आहोत क्योंकि हमारी लढाई भी बुराई के खिलाफ ही है. आणि इथे तर आपला शत्रू छुपे हल्ले करण्यासाठी ओळखला जातो आणि म्हणून त्यांच्याशी लढताना आपल्याला नेहमी सतर्क राहिलं पाहिजे. मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. एका फौजीसाठी त्याच्याजवळ असणारं सगळ्यात महत्वाचं शस्त्र कुठलं? रायफल श्रीमान. हैंड ग्रेनेड श्रीमान. सर राइफल या मशीन गन की गोलियां, हैंड ग्रेनेड ये खत्म हो सकते हैं सर, लेकिन नाइफ के बारे में ऐसा कहा नहीं जा सकता. इसलिए सभी हथियारों के साथ नाइफ भी महत्वपूर्ण है श्रीमान. अजून कोणी? तुम्हा सगळ्यांचं उत्तर चुकलंय. अजिंक्य. सर फौजी का दिमाग सबसे महत्वपूर्ण हथियार होता है श्रीमान. जोरात बोल अजिंक्य, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. फौजीची बुद्धी श्रीमान. एक्झॅक्टली. लक्षात घ्या हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपला माइंड जर शार्प असेल तर आपण कुठल्याही हत्याराशिवाय दुश्मनला संपवू शकतोय. आज मी रायफल्स आणि मशीन्स बद्दल तुम्हाला काही गोष्ट शेअर करणार आहे. मी जेव्हा आर्मीमध्ये भरती झालो होतो तेव्हा आमच्या सिनियर्सने ही गोष्ट सगळ्यांना शेअर केली होती. गोळी चालवायला जितकी ताकद लागते ना त्यापेक्षा जास्त ताकद ही गोळी न चालवायला लागते. और अगर दुश्मन हम पर हमला करे तो उसे ऐसा मुंह तोड़ जवाब देना चाहिए कि वो वापस हमला करने से पहले 1000 बार सोचे. समझला? जी श्रीमान. गुड. बोलो भारत